नमस्कार मित्रांनो, मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, तुम्ही जरी बांधकाम कामगाराचा फॉर्म भरला असेल आणि तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुल झालं असेल, परंतु पुढच्या प्रोसेससाठी तुम्हाला काही क्युरी आली असेल किंवा मेसेज दरम्यान तुम्हाला असं कळवण्यात आलं असेल जसं की तुमचा नोंदणी अर्ज स्पष्टीकरणासाठी प्रलंबित आहे। कृपया पुढील प्रक्रियेसाठी अर्जामध्ये आवश्यक ते बदल करून आवश्यक ती कागदपत्रे संलग्न करून अर्ज पुन्हा प्रस्तुत करण्यात यावा। सदर स्पष्टीकरण हे 7 दिवसात देणे बंधनकारक आहे। सदरचे स्पष्टीकरण विहित मुदतीस प्राप्त न झाल्यास आपला अर्ज हा रद्द करण्यात येईल। असा मेसेज जरी आला असेल तर याचा अर्थ आहे तुमच्या बांधकाम कामगाराच्या फॉर्मला क्युरी आलेली आहे। तुम्हाला नवीन जी क्युरी ती सबमिट करायची आहे फक्त 7 दिवसाच्या आत। ती क्युरी तुम्ही घरी बसल्या कशा पद्धतीने सबमिट करू शकता तेच मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। मी अशाच राज्य सरकारच्या अपडेटेड स्कीम आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो आणि क्युरी संबंधित व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। मित्रांनो, चला तर पाहूया की तुम्ही बांधकाम कामगाराचा फॉर्मची क्युरी कशा पद्धतीने रिसबमिट करू शकता। मित्रांनो, आता बघा मित्रांनो, मी ऑफिशियली महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहे। या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। सो तुम्ही तिथून डायरेक्ट क्लिक केल्यानंतर या वेबसाईटवर येऊ शकतात। त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल आणि तुम्हाला स्क्रॉल करून खाली जायचं आहे। तुम्ही मोबाईलवरूनही करू शकता, फक्त मोबाईलवर तुम्ही राईट साईडला डेस्कटॉप मोड ऑन करून घ्या। मित्रांनो, इथे बघायला तुम्हाला ऑप्शन दिसतील कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन, कन्स्ट्रक्शन वर्कर, अप्लाय ऑनलाईन क्लेम, त्यानंतर ऑनलाईन रिन्युअल आणि अपडेट युअर कन्स्ट्रक्शन वर्क रजिस्ट्रेशन। तर तुम्हाला अपडेट युअर कन्स्ट्रक्शन वर्क रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल मित्रांनो, ज्यात तुम्हाला जो मोबाईल नंबर तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळी दिला होता आणि ज्यांच्या नावाने तुम्ही अर्ज भरला आहे त्यांचा आधार कार्ड नंबर आणि तुमच्याकडे अक्नॉलेजमेंट नंबर असेल, जेव्हा तुम्ही फॉर्म भरला असेल तेव्हा तो अक्नॉलेजमेंट नंबर भेटतो, आणि नसेल तर तुम्ही फक्त मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबरही टाकला तरीही तुमचं फॉर्म हे लॉग इन होऊन जाईल। मित्रांनो, चला तर मी आता सगळी डिटेल्स भरून लॉग इन करून घेतो। आता बघा मित्रांनो, माझा फॉर्म हा लॉग इन झालेला आहे। इथं बघा माझी जी क्युरी आहे ती रिझन दिसतंय, इथं आहे अर्जदार आधार कार्ड मूळ प्रत जोडणे। बघा या तुम्हाला वरती दिसेल असेल टॉपला अर्जदाराचे आधार कार्डची मूळ प्रत म्हणजे ओरिजिनल आधार कार्ड जोडण्यासाठी मला रिझन दिलेलं आहे। आता तुम्हाला ही क्युरी कुठे सबमिट करायचं आहे तर मी आता स्क्रॉल करून खाली जातो। ही माझी सगळी डिटेल्स हे भरलेली, दुसरं कुणाला काही रिझन येऊ शकतं, काही क्युरी येऊ शकतं, तर त्या क्युरी वाईज तुम्ही इथं सबमिट करू शकतात। मित्रांनो, त्यानंतर इथं बघा तुम्ही खाली आल्यानंतर तुम्हाला इथं शेवटी डॉक्युमेंटच्या कॉलममध्ये इथं बघा मला अर्जदार जे आधार कार्ड जोडलं होतं मी अर्जदाराचं ते आधार कार्ड चूज करायला सांगितलं आहे। म्हणजे मला आधार कार्ड नवीन जोडायला लावलं आहे, तर मी आधार कार्ड नवीन अटॅच करून आता सबमिट करेल। मित्रांनो, मी पहिले आता माझा आधार कार्ड हे अपडेट करून घेतोय, म्हणजे इथं जोडून घेतोय। मित्रांनो, बघा मित्रांनो, मी माझा आधार कार्ड आता नवीन अपलोड केलेलं आहे। इथं मी व्ह्यूमध्ये क्लिक करून ते पाहू शकतो की अपलोड झालेलं आहे का नाही, तर व्यवस्थितरित्या तुम्ही हे क्रॉस चेक करून घ्यायचं मित्रांनो। त्यानंतर तुम्हाला आता खाली अपडेट ऑप्शन दिसत असेल, अपडेट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। अपडेट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या नंबरवर एक OTP येईल, त्या OTP टाकून तुम्ही सबमिट करू शकतात। आता बघा माझ्या नंबरवर एक OTP आलेला आहे मित्रांनो। बघा OTP सबमिट केल्यानंतर ॲप्लिकेशन अपडेटेड अशी विंडोवर तुम्हाला दिसून येईल। तर अशा पद्धतीने तुम्ही क्युरी सक्सेसफुली सबमिट केलेली असेल। मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही जरी बांधकाम कामगाराचा फॉर्म भरला असेल आणि त्याची जरी काही क्युरी आली असेल तुम्हाला, तर ती क्युरी तुम्ही सबमिट करू शकतात ऑनलाईन पद्धतीने घरी बसल्या। हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना ही माहिती पडेल, आणि अशाच अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओवर, तोवर जय महाराष्ट्र मित्रांनो।